नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसे आहात तुम्ही सर्वजण? बघा सगळे मजेमध्ये असाल. आता तुम्हाला वाटतंय फर्स्ट इयर झालेलं आहे आणि कोणाचं ऍडमिशनचं आतुरतेची वाट बघत आहेत की सेकंड इयरला इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी जे कोणी आहेत त्यांच्यासाठी मी आज व्हिडिओ खास घेऊन आलोय. जे काही ईसीएन सब्जेक्ट आहे, इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क, टफ आहे, बाप्पाचा बाप असा सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्ट मध्ये खूप सारे बेसिक जे काही रूल्स आहेत आणि बेसिक पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर जर आपल्याला येत असतील तरच सब्जेक्ट कळतो आणि आता कळत नाही. मग त्यासाठी मी आज खास घेऊन आलो तुमच्यासाठी. तर जे काही बेसिक पॅरामीटर आहेत आणि पहिले 3 चॅप्टर आहेत, त्या 3 चॅप्टर मध्ये हे काही 2 जे काही पॅरामीटर दिसतात तुम्हाला की इंडक्टर कॅपॅसिटर, हे जर समजले तर ते समजते, अन्यथा समजत नाही. मग ते जे काही वेगळे काही कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे डेफिनेशन आहेत आणि पॅरामीटर्स आहेत ते सगळ्यांचं एक चांगल्या प्रकारे विथ ट्रिक आता जे काही आपण शिकवणार आहोत इलेक्ट्रिकल सिलेबस सगळं मी कंप्लीट करून देणार आहे. जे काही इम्पॉर्टंट आहे जेवढं केलात तुम्ही तरी पास होता असे सगळे मी ट्रिक, त्यासोबत त्याची थिअरी, त्यासोबत नोट्स आणि नोट्स मी टाकणार आहे. RR क्लासेसचा आपला एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळे नोट्स प्रॉपर मध्ये भेटतील. आपल्या गावरान भाषेमध्ये, समजेल अशा भाषेमध्ये, तुम्हाला सोपं जावं याच भाषेमध्ये मी तुम्हाला हँड रिटन नोट्स देणार आहे. तर ते चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्रामचे चॅनल आहे आणि त्यावरती असं नाही की एका सब्जेक्टचं जे काही इलेक्ट्रिकल ब्रँच मध्ये आहात तुम्ही त्यामध्ये फर्स्ट इयर येईल, सेकंड इयर येईल आणि थर्ड इयर सुद्धा येईल, असे 3 इयरचे मी तुम्हाला क्वेश्चन टाकणार आहेत. आणि त्यासोबत इजे जे काही ब्रँच आहे त्या इजे ब्रँच मध्ये एक सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क, त्याचे सुद्धा मी सगळे नोट्स टाकणार आहेत. आणि ते सब्जेक्ट आणि हा सब्जेक्ट सेमच आहे, कुठे जायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर तुमचा RR क्लासेस या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर आपण बघणार आहोत इंडक्टर अँड कॅपॅसिटर, जे काही इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क जो काही सब्जेक्ट आहे ना त्याचं मूळ पॅरामीटर जे काही आहेत ते मी आज शिकवतोय आणि इथून खरी सुरुवात आहे. ओहम्स लॉ तर मी शिकवलेले आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आणि जिथेही तुम्हाला डाऊट्स आहेत, जिथेही तुम्हाला कन्सेप्ट अवघड जाईल त्यावरती कमेंट करून सांगा मला, मी लगेच त्यावरती व्हिडिओ बनवायला तयार आहे. फक्त तुम्ही सांगा, मी बनवायला तयार आहे. ओके. आणि त्यासोबतच इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक सगळं देणार आहे मी. आणि तेवढेही जरी केलात तर 70 पैकी तुम्हाला कमीत कमी 60 ते 65 मार्क पडतील आणि त्या टाइपचे मी क्वेश्चन बँक म्हणून तुम्हाला देणार आहे. तर कुठे जायचं नाही, तर आपण लगेच व्हिडिओला काय करायचंय, सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि साध्या गावरान आणि एकदम गावठळ भाषेमध्ये तुम्हाला समजणार आहे विथ ट्रिक. ट्रिक नाही तर काही नाही, ट्रिक मध्ये. कारण आपल्याला असं होतंय की जेव्हा एक्झाम मध्ये जातो तेव्हा स्वतःच नाव विसरून जातंय आणि हे तर काय हे भलं मोठं सिलेबस आहे. या सिलेबस मध्ये जेव्हा तुम्हाला आवडेल अशी ट्रिक माहित असेल तर त्यावेळेस तुम्ही ते क्वेश्चन्स, त्याचे फॉर्म्युले सगळे व्यवस्थितरित्या तुम्ही काय करू शकता, आठवणीत आणू शकता आणि पेपरमध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकता. तर वेळ न घेता लगेच आपण चालू करूयात. इंडक्टर आणि कॅपॅसिटर. आता इंडक्टर आणि कॅपॅसिटर म्हणजेच काय, आता तुम्हाला मी थेरोटिकल सांगतो अगोदर आणि डिव्हाइस सांगतो ते कुठे इंडक्टर असतो. ठीक आहे. मग बघा तुम्ही तुमचा घरचे फॅन आहे, त्या फॅन मध्ये एक गड्डू असते बघा, वर त्याला म्हणतात कॅपॅसिटर, कंडेन्सर, त्याला काय म्हणतात कॅपॅसिटर और कंडेन्सर म्हणतात किंवा कॅपॅसिटन्स म्हणतात. असे 3 नाव त्याचेच आहेत आणि ते गड्डू असणार त्याला म्हणायचे कॅपॅसिटर. ओके. तुम्हाला माहित आहे कॅपॅसिटर ते असतो, पण त्याचं काम काय आहे ते मी शिकवणार आहे. आणि त्यानंतर जे काही इंडक्टर आहे, इंडक्टर मध्ये जिथेही कॉईल असते, कॉईल म्हणजेच काय, एक इन्सुलेटर असेल आणि त्या इन्सुलेटरवरती अशी जी काही तांब्याची वायर असते म्हणजे कॉपर वायर माउंट केलेली असते, बरोबर. म्हणजे कॉपर वायर इज माउंट ऑन द इन्सुलेटर देन क्रिएट द इंडक्टर. म्हणजे बघा, ज्या वेळेस एखादी कॉपरची वायर तुम्ही त्या इन्सुलेटरवरती असं गुंडाळता, वाउंड करता, त्यावेळेस तिथे इंडक्टर तयार होत असतो. मग ते इंडक्टर म्हणजे कुठं, ट्रान्सफॉर्मर मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ट्रान्सफॉर्मर बघताय ना, किंवा जे काही मोटर्स आहेत ना, मोटर्स मध्ये कॉईल असते का नाही, मग त्या जिथं कॉईल आहे तिथं काय येत असतं, इंडक्टर. आणि जिथं 2 कंडक्टिंग प्लेट आहेत आणि त्यामध्ये इन्सुलेटर आहे त्या ठिकाणी येत असतो कॅपॅसिटर. ओके. आता हे कुठं आहे बाबा, आपले बाहेर खंबे आहेत, आपलं डिस्ट्रीब्युशन लाईनचे, घराच्या बाहेर खंबे बघता तुम्ही, लाईनचे पोल्स बघतात. मग त्या पोल मध्ये 3 कंडक्टर असतात की नाही, मग त्या 3 कंडक्टर मध्ये काय 2, आता समजा असे 3 कंडक्टर आहेत, मग हे 1, 2, 3 कंडक्टर म्हणजे असं असतात. मग यामध्ये बघा, हे कंडक्टिंग प्लेट आणि एक कंडक्टिंग प्लेट. आता कंडक्टिंग प्लेट म्हणजेच काय की ज्यामधून करंट हा इझिली
मूव्ह होऊ शकतो, फ्लो होऊ शकतो, अशाला म्हणायचं कंडक्टिंग प्लेट. मग इथं पण वायर आहे कंडक्टिंग आणि इथं पण कंडक्टिंग आहे. यामध्ये डाय इन्सुलेटिंग मीडियम आहे, म्हणजेच काय, याच्यातून करंट फ्लो होतो का, एअर असते, हवा असते, मग डिस्टन्स असते, त्यामध्ये करंट फ्लो होते का, होत नाही. तर या एअर मध्ये आणि या कंडक्टिंग प्लेट मध्ये काय होत असतं, कॅपॅसिटन्स तयार होत असतं. आणि तसाच कॅपॅसिटन्स आपण जे काही फॅनला वगैरे लावतात ना, त्या टाईपचं लावतात. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल, कॅपॅसिटर कुठे तयार होत असतो. मग बघा, हे काही सिम्बॉल वगैरे मी सांगणार आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टी अगोदर इंडक्टर पासून जाऊ. मग इंडक्टरचे जे सिम्बॉल आहे तो अशा प्रकारे असतो. इंडक्टर म्हणजेच काय, कॉइल आहे आणि याला म्हणायचं एल. इंडक्टर आहे आणि याला काय म्हणायचं, एल. मग बघा याची डेफिनेशन काय आहे, इंडक्टन्स इज द रेशियो ऑफ लिंकेज टू द करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल. म्हणजे बघा एक रेशियो आहे, मग ते रेशियो कोणाचं आहे की एका कॉइल मधून करंट जे काही फ्लो होणार आहे ते, आता याच्यातून करंट फ्लो होणार आहे आणि जेव्हा करंट फ्लो होत असतो तेव्हा त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते आणि ती मॅग्नेटिक फील्ड या कॉइल सोबत लिंक होत असते. म्हणजे स्वतःच काय होत असते, स्वतःच करंट फ्लो करत असतं, स्वतःच करंटला अपोज करत असतं, स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार करत असतं आणि ती मॅग्नेटिक फील्ड स्वतःच लिंक करून घेत असतं. म्हणजे काय, जादू आहे की नाही रे, जादू आहे की नाही. मग ते ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. मग ती जादू आहे, याला म्हणायचं इंडक्टर. म्हणजे जेव्हा यातून करंट फ्लो होत असते तेव्हा याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आणि ती मॅग्नेटिक फील्ड स्वतः लिंक झाली कोणाशी, या कंडक्टरशी, आणि ती लिंक झालेली आहे. आणि ती लिंक झालेली काय करत असतं माहितीये का, जे काही करंट आहे त्या करंटला, याचं आता काम काय आहे, आधी डेफिनेशन झाली. काय झालं, म्हणजे एक इंडक्टन्सचं कामच काय, इंडक्टन्स इज द रेशियो ऑफ लिंकेज टू द करंट. म्हणजे लिंक कोणाशी होणार आहे, करंटशी. कोणामध्ये, कॉइल मध्ये, फ्लोइंग थ्रू द कॉइल. म्हणजे कॉइल मधून जे काही करंट फ्लो होणार आहे ते काय होणार आहे, लिंक होणार आहे कोणासोबत, करंट सोबत. आणि बघा याचं जे काही वर्किंग प्रिन्सिपल आहे ते मी सांगतो काय आहे. मग जेव्हा याच्यातून करंट फ्लो होत असते तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आणि ती मॅग्नेटिक फील्ड हेच कॉइल कट केलं आणि कॉइल कट केलं की तिथं काय लिंक झाली कोणाशी, त्या कॉइल मध्ये लिंक झालं कोण, फ्लक्स लिंक झाला. मग बघा आता याचं वर्किंग प्रिन्सिपल काय, जेव्हा सडन चेंज इन करंट होत असतो, चेंज इन करंट सडन असेल कसे असेल, जेव्हा करंट हे चेंज होत असतो तेव्हा त्या चेंज होणाऱ्या करंटला हा इंडक्टर अपोज करत असतो. काय करत असतो, अपोज. म्हणजे काय बघा, टू अपोज, कंडक्टर काय करतो बघा, टू अपोज चेंज इन करंट. काय करत असतं रे, चेंज इन करंट. करंटला काय करत असतं, चेंज करत असतं कोण, इंडक्टर. म्हणजे बघा ज्या ठिकाणी रिएक्टर वापरतात ना, रिएक्टर मोठ्या मोठ्या सबस्टेशन मध्ये रिएक्टरचं काम काय ते मी सगळं सांगणार आहे, पुढे आहे तुम्हाला. पण रिएक्टर असतात ते रिएक्टर काय काम करत असतात, जेव्हा या इंडक्टर मधून करंट फ्लो होत असतो तेव्हा त्याला अपोज करण्याचं काम हे कोण करत असतं, इंडक्टर. ओके. मग का बरं, जे काही चेंज होणारे करंट आहे ते हार्मफुल आहे, डेंजर आहे, म्हणून त्याला अलो करत नाही, त्याला अपोज केलं जात असतं. हे एक पॉईंट झाला. आणि त्यानंतर इंडक्टर हे मोजलं जात असतं कशामध्ये, हेनरी मध्ये. कशामध्ये मोजलं जात असतं रे, म्हणजे त्याचं एकक काय आहे, हेनरी. ह्याला एच म्हणा किंवा ह्याला हेनरी म्हणा. काय म्हणायचं आहे, हेनरी. ओके. म्हणजे हे इंडक्टर बघा काय आहे, आता एल म्हणजे इंडक्टर, एल म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल. बरोबर, काय त्या कॉइलचे टर्न्स. म्हणजे आता बघा हे एक टर्न्स आहे, त्यानंतर हा एक टर्न्स आहे, त्यानंतर हा एक टर्न्स आहे, त्यानंतर हे एक टर्न्स. म्हणजे प्रत्येक टर्न्स आहेत, जेवढे टर्न्स आहेत इनटू आता फ्लक्स. आता फ्लक्स म्हणजे काय, जेव्हा करंट पास झाला तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आणि त्या मॅग्नेटिक फील्डला काय म्हणलो आपण, फ्लक्स. मग हे फ्लक्स झाला फाय डिवाइडेड बाय आय. मग आता बघा हे कोणी सांगितलं रे, हे एवढं सगळं आहे कंडक्टर करतं, मग कोणी सांगितलं, हेनरी. मग शेवटी मी काय करतो, ट्रिक सांगतो की तुमच्या लक्षातून जाणारच नाही. स्वतःचं नाव विसरून जात पण तुम्ही ट्रिक विसरणार आहे, एवढी गॅरंटी माझी आहे. तुम्ही कुठे जायचं नाही, इथंच राहायचंय. ओके. मग आता नेक्स्ट जर म्हणायला गेलं तर काय करत असतं, इंडक्टर हा एनर्जी स्टोअर करतो. इंडक्टर काय करत असतो, एनर्जी स्टोअर करत असतो, पण रेजिस्टन्स करत नाही. मी सगळं सांगणार आहे. इंडक्टर काय करत असतो, एनर्जी स्टोअर करत असतो, पण कोणाच्या फॉर्म मध्ये आणि किती सगळं सांगणार आहे. ओके. पण एनर्जी स्टोअर केलं जात असतं, पण कशामध्ये, इंडक्टर इज म्हणजे स्टोअर द एनर्जी. काय करत असतं रे, स्टोअर द एनर्जी. काय करत असतो, एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कशामध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये. कशामध्ये करत असतं रे ते, मॅग्नेटिक फील्ड मध्ये एनर्जी स्टोअर केलं जात असतं. इंडक्टर काय करत असतं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये एनर्जी स्टोअर केलं जात असतं. तुम्ही लाईट बंद केला तरी यामध्ये जे काही सप्लाय जाणार आहे तुम्ही बंद केला तरी यामध्ये काय होत असतं, एनर्जी स्टोअर केलेली असते. मग ती एनर्जी कोणाच्या फॉर्म मध्ये, मॅग्नेटिक फ्लक्सच्या किंवा मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म मध्ये. म्हणजे सर हे कसं असतंय तुम्हाला माहितीये का, मॅग्नेट माहितीये, लोह चुंबक.
माहितीये की नाही, आपण त्याला काय म्हणतो लोह चुंबक. पण ते दगडासारखं दिसतो, पण जेव्हा दोन मॅग्नेट आपण जवळ आणतो किंवा आयर्न पीसेस जवळ आणतो, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो, तेव्हा त्याला अट्रॅक्ट करत असते की नाही. मग त्यामध्ये काहीतरी एनर्जी म्हणून अट्रॅक्ट करतं की नाही. मग ती एनर्जी कशामुळे आली, त्या मॅग्नेटमुळे आली. मग ती जी काही मॅग्नेटमुळे एनर्जी आलेली आहे तशीच एनर्जी हे तयार करत असतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. ओके, एनर्जी कोणती, मॅग्नेटिक फील्डची जी एनर्जी आहे ती हे स्टोअर करून टाकत असतं. जेव्हा याच्यातून जाणार करंटही जर तुम्ही बंद केलात, त्याच्यातून जाणार फ्लो बंद केलात, तरी याच्यामध्ये काय एनर्जी स्टोअर केली जात असते. कोणाच्या फॉर्म मध्ये, मॅग्नेटिक फील्डच्या. मग किती करते सर, बघा किती करते. आता बघा एनर्जी स्टोअर करते कोण, इंडक्टर. एल इक्वल टू हाफ, म्हणजेच काय 1/2 हाफ एल आय स्क्वेअर, हाफ एल आय स्क्वेअर. आता बघा याच्यामध्ये जो काही इंडक्टर आहे, हे इंडक्टर काय केलं रे, किंवा असं म्हणू आपण इंडक्टर म्हणा फक्त येतात, हाफ एल आय स्क्वेअर. हाफ, ओके. हे इंडक्टर आहे किंवा एनर्जी, फक्त काय येतं एनर्जी घ्या. एनर्जी किती स्टोअर केली जाते, हाफ एल आय स्क्वेअर. आता एल आय म्हणजे काय, एल म्हणजे इंडक्टर आणि आय म्हणजे काय, करंट, बरोबर. आणि हाफ तर कॉन्स्टंट आहे. आय म्हणजे करंट, एल म्हणजेच काय इंडक्टर आणि ई म्हणजेच काय एनर्जी. मग ते वेळ मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. पण कोणाच्या फॉर्म मध्ये केलं रे, जूल. कशा, एनर्जी कशामध्ये असणार रे, जूल मध्ये. तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये शिकलात, तुम्ही तुमची 12वी झाली असेल तर तिथे शिकला तुम्ही एनर्जी कोणाच्या फॉर्म मध्ये असते. आणि तुम्ही तुमचा फर्स्ट इयर झाला असेल तर फर्स्ट इयर मध्ये फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये हे शिकलात तुम्ही. ओके, मग कोणाच्या फॉर्म मध्ये, जूलच्या फॉर्म मध्ये. कोणाच्या फॉर्म मध्ये, जूलच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर केली जात असते. मग ते किती, हाफ एल आय स्क्वेअर. मग त्यानंतर अजून दुसरं जर म्हटलं तर इंडक्टर इज द फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डिव्हाइस म्हणा किंवा पॅरामीटर म्हणा. ओके, आता सर हे फ्रिक्वेन्सीचं काय भानगड आहे बघा. आता फ्रिक्वेन्सी कशाला असते रे, एसी. एसी म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट. त्याचा पण व्हिडिओ मी बनवले आणि ते आपल्या युट्यूब वरती टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे अल्टरनेटिंग करंट आहे, म्हणजे खालीवर आहे अल्टरनेटिंग करंट. मग त्या अल्टरनेटिंग करंटची काहीतरी फ्रिक्वेन्सी असते आणि त्याला म्हणतात एफ ने. मग त्या एफ वरती इंडक्टर डिपेंड आहे. इंडक्टर कशावरती, फ्रिक्वेन्सीवरती. मग ते काय आहे बघा, त्याला आपण म्हणू एक्सएल. एक्सएल म्हणजे काय, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. मग इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजेच काय, जेव्हा रेजिस्टन्स आणि इंडक्टर हे दोघे एकत्र येतात तेव्हा बनला जात असतो, तेव्हा रिएक्टन्स. मग आता इंडक्टिव्ह रिएक्टन्स का बरं, इंडक्टर अँड रेजिस्टन्स आले मग त्याला इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणायचं आहे. आणि यानंतर इकडे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स पण सांगणार आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, 2πfl. 2πfl. आता बघा या ठिकाणी काय, 2 कॉन्स्टंट आहे, पाय म्हणजेच काय अँगल आहे, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे आणि एल म्हणजेच काय इंडक्टर आहे. ओके, मग बघा यामध्ये अजून राहिलं काय, वेळ मध्ये लिहून टाकू म्हणजे तुम्हाला समजेल. एल म्हणजेच काय रे, इंडक्टर. वेळ एल इक्वल टू काय आहे, इंडक्टर. इंडक्टर झाला. त्यानंतर फाय बरोबर काय रे, फाय बरोबर काय फ्लक्स. फ्लक्स. त्यानंतर आय बरोबर काय आहे, करंट. आय बरोबर काय, करंट. त्यानंतर एन. आता बघा एल झाला, फाय झाला, आय झाला. एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स. काय तर नंबर ऑफ टर्न्स. मग कोणाचे टर्न्स, ह्या कॉइलचे टर्न्स. ओके, नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बघा काय राहिलं अजून, एफ म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी. एफ इक्वल टू काय, फ्रिक्वेन्सी घ्या. त्यानंतर एल तर झालेलं आहे आणि पाय तर अँगल आहे आणि एक्सएल इक्वल टू काय, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ओके, एक्सएल इक्वल टू इंडक्टिव्ह रिएक्टन्स. मग हे इंडक्टिव्ह रिएक्टन्स कधी झालं, जेव्हा त्यामध्ये इंडक्टर येतो आणि रेजिस्टन्स येतो तेव्हा त्याला म्हणायचं इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ओके, काही डाऊट आहे का याच्यामध्ये? जरी तुम्हाला कुठं डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि मी त्याचा आन्सर देणार आहे. ओके, मग बघा हे झालं एवढी फॅमिली कशाची, इंडक्टरची. इंडक्टर काय केलं जातं असं रे, रॅपिड फाइंड आउट घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये काय आहे, रॅपिड फाइंड राऊंड म्हणजे काय, थोडक्यात विस्तार द्यायचा आहे. म्हणजे हे डेफिनेशन मध्ये काय होते, जेव्हा एखाद्या करंटचा आणि त्या कॉइलचा लिंक होत असतो त्याचा रेशो जर घेतला तर तिथे इंडक्टर झाला. आणि ते इंडक्टर कशामध्ये मेजर जातं, हेनरी मध्ये. त्यानंतर त्याचा फॉर्म्युला एल आहे, एल इक्वल टू एन फाय काय आहे, आय आहे. त्यानंतर नेक्स्ट काय, जे काही काय काम करत असतात, चेंजिंग करंटला अपोज करत असतं. त्यानंतर एनर्जी स्टोअर केली जात असते इन फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर हा त्याचा फॉर्म्युला आला. त्यानंतर काय, फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे. फ्रिक्वेन्सी डिपेंडंट का बरं, पण याच्यावरून इथे इम्पॉर्टंट आहे. आपण आता हे कुठे लिहू, बरं इथे लिहितो, एल म्हणजे काय, इंडक्टर इज फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सी डिपेंडंट, डिपेंडंट आपण काय करायचं, डिपेंडंट लिहायचं आहे, म्हणजेच काय डिपेंडंट आहे. डिपेंडंट का बरं आहे बघा, जर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कमी जास्त झाली, जर फ्रिक्वेन्सी वाढली तर काय होत असतं, इंडक्टर वाढत असतं, आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली तरी इंडक्टर काय होत असतं, कमी होत असतं. म्हणून या ठिकाणी लिहू शकता तुम्ही एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय काय एक्सएल. एक्सएल म्हणजे याचा अर्थ असा, जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर 50 ठिकाणी 60 जर केलं तर 10 ने मल्टिप्लाय होणारच आहे ना या व्हॅल्यूला. मग याची व्हॅल्यू वाढली म्हणजे याची व्हॅल्यू वाढली, आणि याची व्हॅल्यू कमी झाली, याची व्हॅल्यू वाढली म्हणजेच काय याची पण वाढली, आणि याची कमी झाली म्हणजेच काय याची सुद्धा व्हॅल्यू काय होत असते, कमी. म्हणजेच काय एक्सएल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. एवढं लक्षामध्ये ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येत असतं इंडक्टर इज द डिपेंडेंट, इंडक्टर इज द फ्रिक्वेन्सी डिपेंडंट एलिमेंट. हे ट्रू आहे का फॉल्स आहे असं सांगा म्हणून विचारू शकता. यामध्ये आपण काय सांगायचं आहे, फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे. का बरं, फ्रिक्वेन्सी वाढवली तर इंडक्टर वाढतो, आणि फ्रिक्वेन्सी कमी केली तर इंडक्टर काय होत असतो, कमी होत असतो. एवढं लक्षामध्ये घ्या. यामध्ये काही डाऊट्स आहेत का, याच्यावरती मी एक ट्रिक सांगणार आहे, मजेदार ट्रिक आहे, कुठे जायचं नाही. जर एवढं चांगलं शिकवतोय मी, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अजून काहीतरी एक्स्ट्रा तुम्हाला शिकायला मिळेल, आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन आहे ते मला समजेल, आणि मी त्यावरती अजून व्हिडिओ बनवेल, आणि त्यासाठी मी मेहनत करेल. तर एक वेळेस काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आता नेक्स्ट यायचं आपल्याला काय, कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर म्हणजे काय बघा, कॅपॅसिटर काहीच करत नाही, काय करतंय, काही करत नाही तर लावता कशाला, बरोबर आहे ना. मग ते काम करतं, पण ते काम कसं करतंय ते बघायचं आपल्याला. कॅपॅसिटन्स हे दाखवलं जातं सी या लेटरने. कॅपॅसिटर कशाने दाखवलं जात असतं, सी या लेटरने. मग त्याची डेफिनेशन जर बघायला गेलं तर काय, कॅपॅसिटन्स इज द प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटर विच स्टोअर द एनर्जी इन इलेक्ट्रिक चार्ज. त्याला काहीच करत नाही, एनर्जी स्टोअर करण्याचं काम करत असतो कोण, कॅपॅसिटर. मग एनर्जी स्टोअर करतं, पण कशाच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिक चार्ज. कोणाच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिक चार्जच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर केलं जात असतं. आणि इंडक्टर काय करत असतं, एनर्जी स्टोअर तर करतच होता, पण कोणाच्या फॉर्म मध्ये, मॅग्नेटिक फ्लक्स. कोणाच्या, मॅग्नेटिक, आणि इकडे काय, इलेक्ट्रिक चार्ज. दोघांचे थोडे वेगळे आहेत हा. ओके, मग याचं जर सिम्बॉल बघितलं, हे इंडक्टरचं सिम्बॉल झाला, आणि कॅपॅसिटरचं सिम्बॉल बघितलं तर तुम्ही याला असेही घेऊ शकता किंवा याला असेही घेऊ शकता. ओके, हे झालं तुमचं काय, सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर. सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर म्हणजे काही फॉर्म्युला आहे त्याचा, Q इक्वल टू सीव्ही. Q इक्वल टू सीव्ही. मग Q आणि सीव्ही याच्यातलं जो काही अंतर आहे ते मी सांगणार आहे. Q म्हणजेच काय आहे, Q म्हणजे चार्ज, Q म्हणजेच काय, चार्ज. C म्हणजेच काय, कॅपॅसिटन्स, आणि V म्हणजेच काय, व्होल्टेज. ओके, एवढं लक्षामध्ये ठेवायचं आहे. V म्हणजे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे, काही अडचण नाही, आणि जिथेही तुम्हाला डाऊट असेल त्यावेळेस तुम्ही विचारू शकता. ओके, मग बघा आता आपल्याला काय घ्यायचं रे याच्यामध्ये. मग सर याचं काम काय, याचं काम काय, तर इथं बघा, टू अपोज चेंज इन करंट. इथं कोण होतं, इंडक्टर काय केलं, चेंज इन करंटला अपोज केलं. पण इथं काय केलं, कॅपॅसिटर. कॅपॅसिटर काय करते, टू चेंज एक मिनिट, टू अपोज, टू अपोज, कोणाला अपोज करते, टू अपोज चेंज इन व्होल्टेज. हे कोणाला काम काय केलं रे, इंडक्टर कोणाला करंटला अपोज करतो, तर कॅपॅसिटर कोणाला व्होल्टेजला अपोज करतो. मग कशावरून सांगायचं रे, इथं आय म्हणजे करंट आहे, आणि इथं व्ही म्हणजे व्होल्टेज आहे. जिथं आय आहे आयला अपोज केलं, व्ही आहे व्हीला अपोज केलं, लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये काय केलंय, टू स्टोअर द एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग या ठिकाणी काय करायचं आहे, टू स्टोअर द एनर्जी, कशा काय, एनर्जी in the form of इलेक्ट्रिक चार्ज. कशामध्ये रे, किंवा चार्ज घ्या फक्त, कशामध्ये, चार्ज मध्ये. ओके, मग हे कशामध्ये, हे एनर्जी स्टोअर केली, पण किती केली बाबा एनर्जी स्टोअर. आता हे तर केलं, हाफ आय एल आय स्क्वेअर केलं. मग हे किती करणार आहे, मग हे जो काही एनर्जी स्टोअर करणार आहे ती एनर्जी असणार आहे हाफ. आता या ठिकाणी काय आहे ना, एल आय स्क्वेअर आहे ना, इथं सीबी स्क्वेअर, इथं काय येणार आहे, हाफ सीबी स्क्वेअर. बघा या ठिकाणी एनर्जी जे काही स्टोअर केलेले आहे ती या ठिकाणी हाफ एल आय स्क्वेअर आला, आणि या ठिकाणी हाफ सीबी स्क्वेअर. सी म्हणजेच काय आहे, कॅपॅसिटन्स, आणि व्ही म्हणजेच काय आहे, पोटॅन्शियल डिफरन्स म्हणा, किंवा त्याला
व्होल्टेज म्हणा, काही अडचण नाही. मग काय काय रेंज एकक काय आहे म्हणजे कशामध्ये मोजलं जात असतं एनर्जी, ही एनर्जी मोजली जात असते जूल्स मध्ये. ओके, मग आता अजून ह्याच्यामध्ये काय राहिलं. बरं सर, आता जसं तुम्ही इंडक्टर सांगितला फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे, तसं कॅपॅसिटर फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे का नाही. बिलकुल आहे. जर एनर्जी स्टोअर करत असतं हे आणि हे पण करतंय म्हणजे काय, हे सुद्धा काय आहे एनर्जी, जो काही कॅपॅसिटर आहे ते फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे. ओके, मग हे सुद्धा काय फ्रिक्वेन्सी डिपेंडंट एलिमेंटच आहे. मग त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला येणार आहे सी म्हणजे काय इंडक्टिव्ह रिअॅक्टन्स एक्स, सॉरी कॅपॅसिटिव्ह रिअॅक्टन्स एक्स सी इक्वल टू किती येणार इथं काय 2 पाय एफ एल होता, तर या ठिकाणी येणार आहे 1/2 पाय एफ सी. 1/2 पाय एफ सी. या ठिकाणी काय डायरेक्ट होता, पण या ठिकाणी काय आहे 1/2 पाय एफ सी. मग बघा आता कॅपॅसिटिव्ह काय होत असतं. आता हे जे काही कॅपॅसिटिव्ह रिअॅक्टन्स आहे ते फ्रिक्वेन्सी डिपेंडंटच आहे, पण इथं काय होत होतं एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढली की एक्सेल वाढत होता. पण या ठिकाणी काय होणार आहे एक्ससी जर वाढला तर फ्रिक्वेन्सी काय होणार आहे कमी. म्हणजेच काय असं सांगू आपण एक्ससी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ. बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, जर फ्रिक्वेन्सी वाढली, फ्रिक्वेन्सी वाढवलं तर एक्ससी काय होत असतं कमी. हे कशावरून सांगता सर तुम्ही. बघा जेवढी डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू मोठी असते, जेवढी डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू मोठी असते तेवढी त्याचे आन्सर काय छोटे येत असते. ओके, म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय बघा 1/10 केलं, 1/10 जर केलं तर याची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची 0.1. पण 1/100 जर केलं तर किती येणार आहे याची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची 0.01. 0.01 मोठा आहे का 0.1 मोठा आहे, तर 0.1 मोठा आहे. म्हणजे डिवायडेड बाय जर 10 असेल तर मोठी व्हॅल्यू आली आणि डिवायडेड बाय जर 100 असेल तर काय छोटी व्हॅल्यू आली. म्हणजे फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त तेवढी इंडक्टिव्ह रिअॅक्टन्स कमी. ओके, मग त्या सॉरी कॅपॅसिटिव्ह रिअॅक्टन्स. आणि जशी फ्रिक्वेन्सी तुम्ही कमी करता तसं काय होत असतं जो काही कॅपॅसिटिव्ह रिअॅक्टन्स आहे ते वाढत असतो. ओके, मग हे झाला. मग त्यानंतर अजून काय राहिलं यामध्ये वेअर मध्ये काय काय आहे काय नाही. आपण हेनरी झाला, इंडक्टर इज द फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे, हे पण फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे काही डाऊटच नाही. त्यानंतर एनर्जी स्टोअर करण्याचा फॉर्म्युला सांगितला आपण, एक्ससी चा पण सांगितला, त्यानंतर सी चा पण क्यू इक्वल टू सीबी पण सांगितलाय. मग त्यानंतर वेअर मध्ये बघा काय काय येत असतं वेअर. आता वेअर मध्ये काय काय रे या ठिकाणी क्यू म्हणजेच काय आहे क्यू इक्वल टू चार्ज, काय आहे चार्ज. आणि त्यानंतर सी इक्वल टू काय कॅपॅसिटन्स, आणि त्यानंतर व्ही इक्वल टू काय पोटेन्शियल डिफरन्स घ्या, व्ही इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज घ्या. त्यानंतर राहिलं काय आता या ठिकाणी एफ म्हणजेच काय चल एक्स इक्वल टू काय कॅपॅसिटिव्ह रिअॅक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिअॅक्टन्स आणि त्यानंतर कॅपॅसिटिव्ह रिअॅक्टन्स आला आणि एफ इक्वल टू काय फ्रिक्वेन्सी, एफ इक्वल टू काय फ्रिक्वेन्सी. मग सर एक राहिलं बघा तुमच्या लक्षात आलंय की नाही, जसं हे हेनरीने सांगितलं किंवा हेनरी मध्ये मोजलं तर ह्याला कशामध्ये मोजायचं सर बरोबर आहे ना, ह्याला मोजायचं फॅराड मध्ये. कशामध्ये नाही फॅराड मध्ये. जनरली कॅपॅसिटर हे मोजलं जात असतं मायक्रो फॅराड किंवा नॅनो फॅराड किंवा पिको फॅराड एवढ्या. म्हणजे जो काही फॅराड आहे ते थोडंसं बिग व्हॅल्यू आहे म्हणून त्याला कशामध्ये मोजलं जात असतं सहसा पिको फॅराड किंवा नॅनो फॅराड मध्ये मोजलं जात असतं. मग सर स्टोरी सांगणार होता, स्टोरी सांगत होता, सांगा आता स्टोरी काय. स्टोरी आहे खतरनाक स्टोरी आहे काहीच नाही. मग काय याच्यामध्ये तेवढी काही खतरनाक म्हणजे असं नाहीये की तुम्हाला लक्षात राहील अशी आहे की बाबा इंडक्टर कोण आहे आणि कॅपॅसिटर कोण आहे आणि याचा फॉर्म्युला काय हे सगळं मी सांगितलेलं आहे. मग आता ती स्टोरी सांगायची आपल्याला किंवा त्याची एक ट्रिक सांगायची आहे. मग ते ट्रिक म्हणजे काय आहे बघा म्हणजे L-N-phi-I. बघा या ठिकाणी काय माहिती का फॅराडेजने सांगतो की हेनरी सांगतो की इंडक्टर खूप फनी आहे, इंडक्टर खूप फनी आहे. बघा आता याचा अर्थ काय, जो काही इंडक्टर आहे तो लय फनी आहे. कोणी सांगितलं हेनरीने सांगतो की इंडक्टर लय फनी आहे. मग लय फनी कसं समजलं नाही कसं म्हटलं की बघा आता लय फनी म्हणजे मग कसं सांगितलं बघा. लय फनी म्हणजेच काय, लय म्हणजेच काय लय फनी आहे. आपण असं करू फनी आहे. कोण आहे इंडक्टर. कोणी सांगितलं
जे काही हेनरी आहे ते सांगितलं. लई फनी आहे. लई म्हणजेच काय एल इक्वल टू, आता फनी म्हणजेच फाय काय फाय, फ म्हणजेच काय फाय, नी म्हणजेच काय नी म्हणजे एन आणि आय आलं का नाही रे. इंडक्टर बरोबर. इंडक्टर खूप फनी आहे. म्हणजे कोणी सांगितलं हेनरीने सांगितलं की इंडक्टर खूप फनी आहे. मग का बरं फनी आहे सर. आता का बरं फनी आहे बघा. करंट स्वतः पास करत असतो. जेव्हा करंट पास केला तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार करत असतं आणि ती मॅग्नेटिक फील्ड स्वतः स्टोअर केलं जात असतं आणि ते लिंकही करत असतं आणि त्यानंतर करंटलाही चेंज करत असतं. एवढं कुठं काम करत असते का. म्हणजे ते हसायचे बी त्यानं, रडायचे बी त्यानं, बोंबलायचे त्यानं, काम बी त्यानं करायचं. म्हणजे कसं आहे फनी. त्यामुळे सांगितलं इंडक्टर लई फनी आहे. लई म्हणजे एल इक्वल टू फनी म्हणजे फाय, न म्हणजेच एन आणि ई. आता नी म्हणजेच काय आय डिवाइड बाय आय घ्यायचं. एवढं लक्षामध्ये ठेवा. म्हणजेच काय इंडक्टर लई फनी आहे. लई एल इक्वल टू लई फनी फाय एन आय. सर आता इथं तुम्ही म्हणता इथं एन फाय आहे आणि तिथं फाय एन घेत आहे. काही फरक पडत नाही. दोन्ही कशामध्ये येतं मल्टिप्लिकेशन मध्ये येतं. इकडचं तिकडं तिकडचं इकडे केलं तर काही फरक पडणार नाही. एकाच बसमध्ये तुम्ही या चेअरवरून त्या चेअरवरून किंवा त्या चेअरवरून या चेअरवरती बसलं तर तुम्ही त्याच गावाला जाणार आहे. बस तिथंच जाणार आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग त्यानंतर सर ह्याचं तर झालं आता समजलं. बढिया समजते, मजा येते. मग ह्याचं पण सांगा की. मग आता ह्याच्यात सांगायचं आहे हे कोणी सांगितलं रे. हेनरीने सांगितलं. या ठिकाणी फॅराडेज आहे. आता फॅराडेज बघा काय. आता जे काही सीबी असते तुम्ही रिझ्यूम बनवता बरोबर. मग जे काही सीबी आहे मग सीबी काय करत असते. सीबीचं एकच काम आहे की जे काही तुम्ही रिझ्यूम मध्ये म्हणता. आता रिझ्यूम म्हणजे सीबी करिक्युलम वेट करिक्युलम वेट म्हणतात त्याला. मग ते काय आहे सीबी. मग बघा फॅराडेज इंटरव्ह्यू साठी बसला होता. कोणाच्या तुम्ही मस्त पॉलिटेक्निक साठी काय पॉलिटेक्निक झाली आता जॉबला जायचंय आणि त्यावेळेस तुम्ही फॅराडेज कडे काय केलं तुम्ही इंटरव्ह्यूला गेलं आणि त्यावेळेस तुम्ही काय म्हटलात सर आता आम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर आपण त्याच्यासाठी जाणार आहोत. त्यासाठी काहीतरी पूर्तता करावं लागते आणि ती म्हणजे काय सीबी. मग काय तुमच्याकडे खूप टॅलेंट होतं ते ओळखीचं होतं तुमच्या पण फॅराडे. मग त्यावेळेस काय झालं माहितीये का क्यू. आता बघा क्यू इक्वल टू सीबी एवढं लक्षामध्ये ठेवा. सीबी म्हणजे काय करिक्युलम वेट म्हणतात त्याला किंवा रिझ्यूम म्हणतात. मग क्यू तर तुम्हाला माहिती आहे. मग त्यावेळेस त्याला तुमच्या ओळखीचं होतं काय म्हणते माहितीये क्यू सीबी की जरूरत आहे. क्यू सीबी की जरूरत है. बघा म्हणजे काय म्हटलं त्यानं क्यू. आता बघा इथं लिहा क्यू सीबी की जरूरत है. म्हणजे काय आता सीबी ची जरूरत म्हणजे काय आपण कुठेही जॉबला जात असताना आपण काय करतो बायोडाटा अप्लाय करत असतो, रिझ्यूम अप्लाय करत असतो, सीबी अप्लाय करत असतो. मग जेव्हा ओळखीचे लोक असतात तेव्हा सीबी वगैरे काही बघत नाही डायरेक्टली घेतात. मग त्यामुळे म्हणतात क्यू सीबी की जरूरत आहे. मग क्यू म्हणजेच काय क्यू बरोबर सीबी म्हणजेच काय करिक्युलम वेट आणि फॅराड. म्हणजे फॅराडने सांगतो की क्यू सीबी की जरूरत है अशी आपली ट्रिक आहे. मग याच्यावरती क्वेश्चन येतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. यावरती क्वेश्चन येतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी 100% येतो. येईच्या येतो तर तुम्ही जेई आहात काही टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर बघा यावरती क्वेश्चन येत असतो त्यानंतर यावरती क्वेश्चन येत असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. जे काही राऊंड करते ना ते तुम्ही थोडंसं नोटेड घ्या आणि असे चिल्लर बकवास क्वेश्चन येत असतात कशामध्ये एक्झाम मध्ये. हे जे काही 6 पॉइंट आहेत ते खूप 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 म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. आता तर इम्पॉर्टंट आहेतच. जर हे समजलं तर पुढचे प्रॉब्लेम समजणार तुम्हाला जे एसी सर्किट आहे ते. आणि जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जाता ना तेव्हा याच्यावरती 100% क्वेश्चन असतो. विचारला जात असतो तुम्हाला एखादा फॉर्म्युला किंवा छोटे एल ची व्हॅल्यू असते, एन ची देते, आय ची देते. फाय काढामध्ये एवढं सोपं असतंय. आपल्याला काढता येत असतो. मग काढता आले की आपलं काय क्वेश्चन आपला आन्सर बरोबर येत असतो आणि आपण मजेत काय इंजिनियर साहेब इंजिनियर मॅडम आपण बनणार आहोत. आणि त्यासाठी आता आपण काय करायचे अभ्यास करायचे आहे. वेळ अजिबात घालायची नाही. चांगल्या प्रकारे अभ्यास करायचं. आणि जिथेही तुम्हाला डाऊट आहे तुमच्यासाठी हे राठोड सर खंबीर आहे. तुम्ही याच्यामध्ये कमेंट्स करून विचारू शकता. जे काही क्वेश्चन आहेत ते आरामात विचारू शकता. आणि हे जर समजलं ना माझा शब्द आहे तुम्हाला एसी सर्किट इझी वाटेल. मग त्यानंतर अजून एक राहिलं रे आपला ते आपण सांगणार होतं जे पॉवर फॅक्टर आहे. पॉवर फॅक्टर ह्या इंडक्टरचा लॅगिंग असतो. आता हे लॅगिंग म्हणजे काय ते मी सांगणार आहे तुम्हाला. तोपर्यंत एवढं एक लक्षात ठेवा जो पॉवर फॅक्टर आहे तो लॅगिंग आहे आणि याचा कॅपॅसिटरचा जो पॉवर फॅक्टर आहे तो लीडिंग आहे. तो काय आहे लीडिंग. ह्याचा कन्सेप्ट मी तुम्हाला
दुसऱ्या व्हिडिओमध्ये लगेच बनवून टाकणार आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. एवढं एक परफेक्ट लिडिंग आहे आणि याचं लॅगिंग आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत, मैत्रिणीपर्यंत, ज्या ठिकाणी तुम्हाला आवडते किंवा त्यांना वाटते की काहीतरी शिकावं, तर तिथपर्यंत पोहोचण्याचं काम करा. तर खरंच थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.